विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा, हे ऐकायला खूप सुंदर वाटतं ना. पण जरा जंतर मंतरवर जाऊन कान देऊन ऐका. तिथे नीट आणि UGCच्या नेटच्या परीक्षार्थींचे नाव घेऊन काय घोषणा दिल्या जात आहे. कधी कधी असं वाटतं की आपल्या देशात आंदोलन करणं हा काही लोकांसाठी राजकीय धंदा आणि फुल टाईम जॉब बनला आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर जायचं, 50-100 लोकांना गोळा करायचं, कॅमेऱ्याच्या लाल लाईटसमोर येऊन गळा काढायचा आणि थेट घोषणाबाजी करायची, राजीनामा द्या, राजीनामा द्या. आज हा व्हिडिओ कुणा एका पक्षाची किंवा सरकारची बाजू घेण्यासाठी अजिबात बनवलेला नाही. आज आपण या निष्पाप विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात अराजकता माजवू पाहणाऱ्या टूलकिट गँगची आणि त्यांच्या राजकीय आकांची अशी चिरफाड करणार आहोत की जंतर मंतरवर बसलेल्या या देशविरोधी एजंटचे चेहरे उघडे पडतील. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. जर तुम्हाला वाटत असेल की जंतर मंतरवर बसलेले लोक आपल्या देशातल्या भाबड्या विद्यार्थ्यांसाठी अश्रू ढाळत आहे, तर आज तुमचा हा भ्रम 100% फुटणार आहे. पुढचे काही मिनिटे डोळे आणि कान उघडे ठेवा, कारण आज आपण या आंदोलनामागील भयंकर देशविरोधी षडयंत्र उघडं पाडणार आहोत. चला या आंदोलनाचा अगदी थेट पोस्टमॉर्टमच करूयात. जेव्हा एखादा विद्यार्थी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याच्या मागण्या काय असतात? नीटची चौकशी करा, पेपर लीक करणाऱ्यांना फाशी द्या, आम्हाला न्याय द्या. पण जंतर मंतरवर काय दिसतंय? RSS मुर्दाबाद, काश्मीरला स्वातंत्र्य द्या, उमर खालिद जिंदाबाद, बस नाम रहेगा अल्लाह का. तिथे डाव्या विचारसरणीच्या देशविरोधी संघटनांचे झेंडे फडकत आहेत. तिथे 35-40 वर्षांचे तेच चेहरे दिसत आहेत जे कालपर्यंत JNUमध्ये देशविरोधी घोषणा देत होते, जे नागरिकत्व कायद्याच्या वेळी रस्ते अडवून बसले होते आणि जे प्रत्येक राष्ट्रीय संकटांच्या वेळी देशात विरोधात उभे राहतात. मला सांगा, 35 वर्षाचा हा तथाकथित विचारवंत 19 वर्षाच्या नीटच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व कसा काय करू शकतो? आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे परीक्षा पद्धत सुधारण्याऐवजी तिथे थेट भारताच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे राहिलेलेच नाही, हे आंदोलन देशविरोधी शक्तींनी पूर्णपणे हायजॅक केले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा नीटचा निकाल आला तेव्हा विद्यार्थी अगदी शांततेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेले होते. मग अचानक जंतर मंतरवर तब्बू कोणी ठोकला? तिथे रोज लाखो रुपयांचे लाऊडस्पीकर सिस्टीम, VIP स्टेज आणि मोफत जेवणाची व्यवस्था कुणी केली? 24 वर्षाचा सामान्य विद्यार्थी जो स्वतःच्या कोचिंग क्लासची फी भरण्यासाठी संघर्ष करतो, तो जंतर मंतरवर रोज लाखांचा खर्च करू शकतो का? अजिबात नाही. हा पैसा येतोय त्या परदेशी तुटपुंजा फंडिंगमधून आणि पराभूत राजकीय पक्षांच्या तिजोरीतून, ज्यांना भारताला अस्थिर करायचं आहे. या टूलकिट गँगचा मुख्य हेतू काय आहे? विद्यार्थ्यांच्या भावना भडकवून देशात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आणि भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेची बदनामी करणं, भारतात लोकशाही उरलेली नाही असा खोटा नॅरेटिव्ह जगासमोर मांडणं. या लोकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कवडीचीही काळजी नाही. यांना फक्त देशात अराजकता माजवायची आहे. चला आपण एका मिनिटासाठी कल्पनेत मानूया की धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपतीकडे जाऊन राजीनामा सोपवला. मग काय होईल? उद्या सकाळी NTA सर्व पेपर हॅकप्रूफ होतील. उद्या सकाळी 24 लाख विद्यार्थ्यांना थेट MBBSची सीट मिळून जाईल की पेपर लीक करणारे गुन्हेगार स्वतःहून पोलीस ठाण्यात येऊन शरण देतील? काहीच होणार नाही. उलट यामुळे काय होईल ते समजून घ्या. प्रशासकीय पोके निर्माण होईल. नवीन मंत्र्याला खात्याचा ताबा घ्यायला, फाईल समजून घ्यायला आणि अधिकाऱ्यांना सूचना द्यायलाच किमान 2 ते 3 महिने निघून जातील. शैक्षणिक वर्षाचा भट्ट्याबोळ होईल. जर 2-3 महिने निर्णय झाले नाही तर एक्झाम, समुपदेशन आणि नवीन मेडिकल कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे ठप्प होईल. म्हणजेच आंदोलकांची ही राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी नाहीच आहे, ती तर शैक्षणिक वर्ष उद्ध्वस्त करून देशात अराजकता माजवण्यासाठी रचलेला एक भयंकर गट आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पळून न जाता पदावर राहण्याचा निर्णय घेतला, कारण संकटाच्या वेळी मैदानात ठाम राहून सिस्टीम साफ करणे यालाच खरा प्रशासकीय धर्म म्हणतात.
आता काही शहाणे विचारतील, भावा तुम्ही आंदोलकांचा दोष देत आहेत, पण सरकारने काय केलं? चला पुरावेसह बोलूयात. सरकार जर शांत बसले असते तर या आंदोलकांचा राग समजून घेता आला असता. पण सत्य काय आहे? CBIची धडक कारवाई. सरकारने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला नाही. तपास थेट सर्वोच्च संस्था CBIकडे दिला. बिहार, महाराष्ट्र, गुजरातमधून पेपर लीक करणाऱ्यांना, माफियांना कॉलर धरून तुरुंगात डांबले. NTAची प्रमुखांची हकालपट्टी. संशयात भोवरत असलेले अधिकाऱ्यांना तात्काळ पदावरून हटवले. कडक कायदा. 10 वर्षाचा कठोर तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद असलेला कायदा अंमलात आणला. सांगा, या सर्व गोष्टी काय दाखवतात? सरकार कारवाई करते, पण या देशविरोधी आंदोलकांची मागणी काय? आम्हाला कारवाई नको, आम्हाला फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हवा आहे. अरे, राजीनामा देऊन प्रश्न सुटणार आहे का? की फक्त तुमच्या परदेशी आणि राजकीय आकांक्षे समाधान होणार आहे? आता मुख्य मुद्द्यावर येऊया. मंत्री किंवा सरकारी लोक जंतर मंतरवर या आंदोलकांना भेटायला का जात नाही? अहो, जरा डोकं चालवा. जिथे स्टेजवरून ज्या धर्तीवर देशविरोधी घोषणा दिल्या जातात तिथे विद्यार्थ्यांच्या नावाने राजकीय गुंड आणि देशविरोधी घटक घुसले आहेत. तिथे एखादा केंद्रीय मंत्री कसा काय जाऊ शकतो? नेमका हाच एक भयंकर ट्रॅप रचला गेला आहे. जर मंत्री तिथे गेले तर हे देशविरोधी घटक तिथे गोंधळ घालतील, धक्काबुक्की करतील आणि आंतरराष्ट्रीय मीडियासमोर दाखवतील की बघा, आम्ही भारताच्या मंत्र्याला घेरले. सरकारने आंदोलकांच्या अधिकृत विद्यार्थी प्रतिनिधींना मंत्रालयात बोलायला सांगितलं आहे, पण हे आंदोलक टेबलवर यायला तयार नाही. कारण जर टेबलवर बसून तोडगा निघाला तर जंतर मंतरवरचा देशविरोधी तमाशा बंद होईल. या संपूर्ण देशविरोधी खेळात सर्वात जास्त नुकसान कोणाचे होते तर त्यात 24 लाख प्रामाणिक विद्यार्थ्यांचे. जे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून चांगले गुण मिळवून बसलेत ते आज नैराश्यात आहे. कारण या फेक आंदोलनाच्या इतक्या अट्टहासामुळे समुपदेशन लांबणीवर पडत आहे आणि शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हे देशविरोधी आंदोलक विद्यार्थ्यांचे मित्र नसून त्यांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. स्वतःच्या राजकीय आणि देशविरोधी अजेंड्यासाठी हे लोक 24 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावत आहे. शेवटी मी एवढंच सांगेन, नीट परीक्षेतील गैरप्रकार ही अत्यंत गंभीर गोष्ट होती आणि त्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. पण विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील मुद्द्याचा वापर करून जर कोणी देशविरोधी घोषणा देत असेल आणि भारताची जगात बदनामी करत असेल, तर विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला बांधत असेल, तर अशा देशविरोधी टूलकिट गँगची पोलखोल करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे उरलेलेच नाही, हा केवळ आणि केवळ भारताला बदनाम करण्याचा, राजकीय सत्ता मिळवण्याचा एक भयंकर कट आहे. तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांच्या पाठीमागे लपून देशविरोधी घोषणा देणाऱ्या अशा लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही? तुमचे मत कमेंटमध्ये लिहायला अजिबात घाबरू नका. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि पालकापर्यंत शेअर करा, जेणेकरून हे सत्य सर्वांसमोर येईल. पाहत रहा डिकोड विथ राहुल. जय हिंद, वंदे मातरम.